नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण भील म्हणजेच भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडकडून आलेल्या एका अशा संधीबद्दल बोलणार आहोत जी खरंच खूप खास आहे. चला तर मग वेळ न घालवता या जबरदस्त संधीबद्दल सविस्तर जाणून घेऊया. सगळ्यात आधी जी गोष्ट आपल्याला सर्वांत जास्त आकर्षित करते ती म्हणजे पगार. तर या पदासाठी मासिक वेतन किती आहे माहितीये? तब्बल 42,000 रुपये. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. डिप्लोमा स्तरावरील पदासाठी इतका चांगला पगार म्हणजे करिअरसाठी एक उत्तम संधी आहे. आणि आता ऐका सगळ्यात आश्चर्याची गोष्ट, या पदासाठी अर्ज करण्याची कमाल वयोमर्यादा आहे तब्बल 63 वर्षे. विचार करा, जिथे बहुतेक सरकारी नोकऱ्यांमध्ये वयाची मर्यादा खूप कमी असते, तिथे भीएलने किती मोठी आणि वेगळी संधी दिली आहे. हे खरोखरच कौतुकास्पद आहे. तर ही सुवर्णसंधी खास करून फार्मसी डिप्लोमा धारकांसाठी आहे आणि तीही BHEL सारख्या प्रतिष्ठित सरकारी कंपनीमध्ये. म्हणजे करिअरची सुरक्षितता आणि उत्तम वाढ दोन्ही गोष्टी इथे आहेत. चला तर मग आता या पदाबद्दल थोडं खोलात जाऊन जाणून घेऊया. म्हणजे असिस्टंट टेक्निकल कन्सल्टंट म्हणून नेमकं काम काय करायचं आहे आणि पगाराची रचना कशी आहे ते समजून घेऊया. तर बघा, असिस्टंट टेक्निकल कन्सल्टंट म्हणून तुमची भूमिका खूप महत्त्वाची असेल. बंगळुरूमधल्या BHEL रुग्णालयात तुम्हाला पॅरामेडिकल स्टाफ म्हणून काम करायचं आहे. यात हॉस्पिटलमधील मालाची नोंद ठेवणं, बिलांचं व्यवस्थापन करणं आणि बायोमेडिकल कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणं अशी मुख्य कामं असतील. आता पगाराचं ब्रेकडाऊन पाहूया. तुम्हाला 40,000 रुपये एकत्रित मानधन मिळेल. वरून मोबाईल खर्चासाठी 2,000 रुपये आणि त्यावर प्रवास भत्ता म्हणजे TA आणि घरभाडे भत्ता म्हणजे HRA सुद्धा मिळणार आहे. म्हणजेच हे खूपच आकर्षक पॅकेज आहे, नाही का? ठीक आहे, पगार तर कळला, कामही कळलं. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की या पदासाठी कोण अर्ज करू शकतं? चला, यासाठी आवश्यक पात्रता काय आहे ते पटकन तपासून घेऊया. तर इथे काही मूलभूत गोष्टी आहेत. तुमच्याकडे पूर्णवेळ फार्मसी डिप्लोमा असणं आवश्यक आहे. तुमचं किमान वय 20 वर्ष असायला हवं. जर तुम्हाला कामाचा अनुभव असेल तर त्याचा तपशील द्यावा लागेल आणि तुमच्यावर कोणतीही मोठी कायदेशीर कारवाई झालेली नसावी. सोपे आहेत ना निकष? आणि वयोमर्यादेबद्दल तर काय बोलायचं? सर्वसामान्य अर्जदारांसाठी कमाल वय 63 वर्ष आहे, तर माजी सैनिकांसाठी तर हे तब्बल 68 वर्षांपर्यंत आहे. ही खरंच एक दुर्मिळ आणि अविश्वसनीय संधी आहे. चला, आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, अर्ज कसा करायचा. काळजी करू नका, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळी प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत समजावून सांगतो. अर्ज प्रक्रिया अगदी सोपी आहे. बघा, फक्त 3 पायऱ्या आहेत. पहिली, तुमची सगळी आवश्यक कागदपत्र एकत्र करा. दुसरी, दिलेल्या फॉर्मॅटमध्ये अर्ज व्यवस्थित भरा. आणि तिसरी, हा पूर्ण अर्ज ईमेलद्वारे पाठवून द्या. झालं. अर्ज पाठवताना कोणतीही चूक होऊ नये म्हणून ही यादी लक्षात ठेवा. तुम्हाला एक स्वारस्यपत्र, पूर्ण भरलेला अर्ज, जन्मतारखेचा पुरावा, तुमची डिप्लोमा प्रमाणपत्र, आधार कार्ड किंवा पासपोर्टसारखं सरकारी ओळखपत्र आणि तुमच्या कामाच्या अनुभवाचे तपशील जोडावे लागतील. आणि हा आहे तो महत्त्वाचा ईमेल ID. तुमचा पूर्ण अर्ज तुम्हाला या पत्त्यावर पाठवायचा आहे, recruitedni@bhel.in. हा पत्ता नीट लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. अर्ज करण्याच्या तारखा खूप महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे त्या अजिबात चुकवू नका. ही संधी हातातून जायला नको. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. 5 नोव्हेंबरला अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आणि 20 नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे अजिबात वेळ वाया न घालवता आजच अर्ज करा. आणि जाता जाता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तयारी असेल पक्की तर जागा होईल नक्की. याचा अर्थ सरळ आहे, तुमची योग्य तयारीच तुम्हाला ही नोकरी मिळवून देईल. त्यामुळे लगेच तयारीला लागा. तर मित्रांनो, डिप्लोमा धारकांसाठी ही एक दुर्मिळ संधी आहे. स्थिर नोकरी, आकर्षक पगार आणि BHEL सारख्या मोठ्या कंपनीत काम करण्याची संधी. यावर नक्की विचार करा. ही संधी तुमच्या करिअरला एक नवी उंची देऊ शकते का? विचार करा आणि निर्णय घ्या. जर तुम्हाला DMER बद्दल अजून माहिती हवी असेल तर आमचा दुसरा व्हिडिओ नक्की पहा. आणि हो, DMER महाराष्ट्र अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.